तर काय थोडा अभ्यास राहिला म्हणून म्हणलं तो पहिला करून घेऊ मस्तपैकी आता. 2 hours later. तर काय चला मस्तपैकी म्हणलं चहा करावा मस्तपैकी आता काय थोडं दूध बी टाकायचे आहेत आणि आणि काहीच मस्तपैकी ना चहा संग काहीच पाव आणि काही चहा म्हणजे पावन चहा मला तरी आवडतं काहीच फटाफट 3 वाजून 12 मिनिटं झालेत आणि काहीच मला तरी गोड खाशी वाटले म्हणून रात्री आणलेली आईस्क्रीम मला लक्षातच नव्हती खायची तीच खायला घेतली मस्तपैकी. मी आता अभ्यास करत होतं काहीच फटाफट मला भूक लागली म्हणून काहीतरी खाऊ वाटलं म्हणून रात्री जास्त वाटलं म्हणून फटाफटी खायला घेतली मी काहीच बघू शकता. जेवढं गरम होते ना उन्हाळ्यात काय सांगू तुम्हाला काहीच उन्हाळा चालू आहे म्हणल्यावर तुम्ही कमेंट करा तुम्हाला गरम होते का नाही म्हणजे घरात ए सी काय तुमच्या असं मागणं नाही सांगते ए सी काय तुम्हाला लय गरम होतं इथं पी असून लय गरम होते. तर काहीच मस्त आता आज 4 वाजता मी छापली काहीच मस्त म्हणजे कोण जिंकते काय माहिती म्हणजे वर्षेच आमच्या पोरांमध्ये नाही का एक आहे एक सगळ्यातली पोरं आहे त्यांनी संग ग्राउंड तिकडली पोरं आहे तिकडे त्या संग नाही काहीच कोण जिंकते काय माहिती नक्की सांगू तुम्हाला एंडिंगला. फटाफट आता हे आन्सर फिलम करायला लागून मस्त भूक लागली म्हणून म्हणलं काय चला फटाफट आहे ना पावभाजी गरम करू खायची बघू शकतो भाजी मस्तपैकी गरम करायला ठेवली आणि पाव बी आता गरम करायला लागून तवे आहो तर काहीच फटाफट तवा बी इथं ठेवू मस्तपैकी. तर गाईज मस्तपैकी चला इथे सगळ्याच्या बटर लावा असं काहीच खाली बटर टाकलेलं फटाफट इथे बी लावा बटर. हो काय मला तुला आवडते पावभाजी अशी बटर लावून बटर मला लय आवडतं म्हणतात काय काही चांगलं असतं पण मला त्याला आवडतं. फटाफट आता बटर लावा मस्तपैकी. तर काय बघू शकतो मस्तपैकी आता मी मस्तपैकी गाईज बटर लावून पाव आणि गाईज पावभाजी फटफट घेतली आता मस्तपैकी खायला. 1:30 वाजले गाईज आत्ता मस्तपैकी मी आता स्कूलवरून आलो आहे आणि गाईज आज चांगला पेपर गेला आणि गाईज उद्या 2च पेपर राहिलेत माझे आणि लास्ट चेक उरले त्याच्यानंतर सुट्ट्या म्हणून दररोज ब्लॉग एक जाईन आणि शोभी नक्की ब्लॉग आणि गाईज आपल्या आंब्याची कोणतरी काढ तोडले वाटते मलाच नाही सांगायचं 2 काड्या तोडल्या काय माहिती कोण तोडल्या मलाच नाही माहिती ते जाऊ द्या. आणि काहीच आपल्या आंब्याला बी ना मँगोच्या झाडाला एवढ्या कायऱ्या येतात ना काही बरं झालं म्हणजे असेच यायला पॅन आणि लवकरच मला जो मँगोला आवडतो म्हणून मी बारकेपणी लय बारीक होतो आंब्यात झाड लावले आता लईच काही मोठं झाले तुम्हाला दाखवतो फटाफट मी. तर काहीच तुम्ही हे बघू शकतो किती मोठं झाले आहे गायज हे बघू शकता आणि याला बारके कायऱ्या लागल्यात आणि गायज वरती बी बघू शकता इथं पत्र बी खूप कायऱ्या लागले तिथं बी हे गायचं बघू शकता आतमध्ये गायची इथं पिवळी कैरी झाली ती खराब झाली वाटते आता माहिती झाली तुम्हाला माहिती असेल बाहुबली म्हणजे पुढं मी नव्हतं गेलो बघायला पण जवळ आम्हाला तरी पण आणि गायच तसेच क्रिकेटची मॅच व्हायला पाहिजे आमच्या नाही का मस्तपैकी काय गायच मला तरी क्रिकेट आवडतं म्हणून सांगतो तुम्हाला गायच क्रिकेटची मॅच झाली ना काहीच ते क्लबमध्ये ते ग्राउंड म्हणजे ते मोठे ग्राउंडवर मॅची ग्रास बीस ते मला लय आवडतं क्रिकेट खेळायला म्हणून सांगतो तुम्हाला फटाफट. आणि कायच बघू शकता माझ्या भावाने इथं कपडे घेतले होते ते आणि इथंच ठेवले ते काहीच बघू शकता तुम्ही इथंच ठेवलेत उचलले बी नाही तसेच. पेपर झाले म्हणून तुम्हाला म्हणजे 4-5 एक आठवड्याने ब्लॉग येत असेल माझा आणि आज काय आता 2 दिवस सुट्ट्या लागणार गायज दररोज ब्लॉग येईन आणि गायज पण आम्हाला यावेळेस सुट्ट्या 7च दिवस आहेत 10वी आता नाही का आणि म्हणून आणि 9वी मी आता काय मस्त 10वीत जाणार होता आणि त्याच्यानंतर गायज 7च दिवस सुट्ट्या आहे आणि काय झाल्यावर परत एप्रिलमध्ये सुट्ट्या आहे मग सॉरी मेमध्ये मेमध्ये सुट्ट्या आहे काहीच मस्तपैकी म्हणजे हे अख्खा हे जाणार आणि काहीच मग मेमध्ये सुट्ट्या परत. आजच्या ब्लॉगमध्ये एवढं ब्लॉग चांगला वाटला लाईक सबस्क्राईब शेअर करू शकता आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच.